जोपर्यंत तुम्ही अभ्यास करताना तोपर्यंत तुम्हाला घरातले नाही, समाजात कोणीही महत्व देत नाही. किंवा सरळ सेवेचा किंग झालाय आता तुला हे सगळं येतं. मी माझ्या घरात 23 लोक आहेत किंवा इव्हन दो त्यांना खायला पण भेटायचं नाही, एक वेळेस भेटलं तर एक वेळेस भेटायचं नाही. मला पायऱ्यांचं घर बांधायचं, खूप राडे गेलेले हॉस्टेलला. 5-5:30 उठून आपलं आवरून लायब्ररीमध्ये येणारा मी दुसरा विद्यार्थी असायचो. माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता, पण माझं मोटिवेशन तेच असायचं की यार बाबा घरचे, माझी आई, माझी काकू, माझे वडील पहाटे सकाळी लवकर उठतात, रात्रीपर्यंत काम करतात. खूप असं कमी पर्सेंटेज आहेत, 25-30% लोक आहेत जे 100% आपले देतात. असं नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. खूप सारी क्षेत्र आहे ज्यात लोक खूप मोठे झालेत. जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्टच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आमचे मित्र श्री हर्षल गोरे आपल्यासोबत आपली प्रेरणादायी कथा किंवा त्यांचा जो स्ट्रगल आहे तो सांगण्यासाठी आपल्या बरोबर आहे. नमस्कार हर्षल. नमस्कार सौरभ. हर्षल, आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये आपण जे विद्यार्थी पास झाले, ज्यांनी यश संपादन केलंय कठीण परिस्थितीमधून, तर अशा लोकांचे आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांच्या कथा, त्यांचे विचार आपण इतरांपर्यंत पोहोचवतोय की जेणेकरून जे नवीन विद्यार्थी येणार आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना ते प्रेरणादायी ठरेल असं. तर आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण तुझी कथा सगळ्यांसमोर आपण मांडणार आहोत. तर हर्षल, जन्म कुठं झाला तुझा? माझ्या गावाचं नाव सावखेड, तालुका येवला, जिल्हा नाशिक. छोटंसं गाव आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे, 600 लोकसंख्येचं गाव आहे. आणि जिथून आपलं सातमाळा अजिंठा डोंगरांग चालू होते, म्हणजे जिथून अजिंठा चालू होते बरोबर, तिथं एक छोटंसं गाव आहे माझं. डोंगर आहे, डोंगराच्या बाजूला एक छोटंसं गाव आहे, तिथे माझा जन्म झाला. बरं, मग घरात कोण कोण आणि घरच्यांचा व्यवसाय काय? माझ्या घरच्यांचा व्यवसाय शेती आहे. शेतीच. आणि माझी जॉईंट फॅमिली, माझ्या घरात 23 लोक आहेत. आजच्या या युगात जर 23 लोक एकत्र जॉईंट फॅमिली म्हटलं तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण आज ते सगळे डिवाइड याचं नेचर आलंय सगळ्यांचं. बरोबर, सेपरेट फॅमिली. आमच्या गावात माझी एकच फॅमिली अशी की जॉईंट आहे आतापर्यंत. आणि आम्ही 7 भाऊ आहेत, 2 काका आहेत मला, 7 भाऊ आहे आणि 2 बहिणी आहे आम्हाला. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच झालं. येस, 4थी पर्यंत. नंतर माध्यमिक शिक्षणासाठी आम्हाला छोटं गाव असल्या कारणाने गावात सुविधा नाही, तर दुसऱ्या गावात जावं लागतं. माझं पोस्ट जे आहे कुसूर, त्या गावी माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं. मग पुढे कॉलेजसाठी मग 11वी-12वी मी सायन्स केलंय आणि त्यासाठी मी रयत शिक्षण संस्थेचं SCGM कॉलेज कोपरगाव, हो बरोबर, एक्झॅक्टली, तिथे झालंय. आणि तिथे मी हॉस्टेलला होतो 11वी आणि 12वी. हॉस्टेल म्हणजे आता रयत म्हणजे हॉस्टेल आणि कमवा शिकवा योजनेअंतर्गत वगैरे असं आहेत त्यांच्या. तर मग आता हॉस्टेलचा विषय निघालाच आहे, तर हॉस्टेलच्या लाईफ मध्ये अशी एखादी गोष्ट सांग की ती तुला आठवली, शांत बसलाय तू आठवली तुला आणि एकदम स्मित असे तुझ्या चेहऱ्यावर आला, अशी एखादी घटना सांगा मला. हॉस्टेल लाईफ खूप भारी होते, खूप राडे केलेले आहेत हॉस्टेलला. 11वीला शांत होतो, सुरुवातीला आलो, आपलं मराठी माध्यम होतं 10वी पर्यंत. 11वीला सायन्स घेतल्यामुळे खूप स्ट्रगलिंग पिरियड होता तो 11वीला. इव्हन दो सर डेफिनेशन सांगायचे तर लिहिता यायची नाही, स्पेलिंग नाही, तर इंग्लिश मीडियमचा मुलगा पकडून घेतला एक शेजारी बसणारा बेंचवरती, त्याचा पाहून डेफिनेशन लिहायची. इथून सुरुवात झाली. 11वीला खूप स्ट्रगल केला आणि त्याचं आउटपुट पण चांगलं भेटलं, 74% भेटले. बघा, मराठीचे पोरं पण इंग्लिश मध्ये जाऊन ऍडजस्टमेंट करून पण मार्क मिळवू शकतात. हर्षल कडून ही गोष्ट शिकायसारखी आहे. आणि नंतर मग 12वीला थोडं हॉस्टेलचं पाणी लागलं, मग हॉस्टेल लाईफ सुरुवात झाली ती जगायला. बरोबर आहे. मग मित्र झाले चांगले. ऍक्च्युली आमच्या हॉस्टेलचं स्ट्रक्चर कसं होतं, काही रूम मध्ये 4 लोक म्हणजे 4 स्टुडंट राहायचे आणि 2. 11वीला थोडं सिन्सिअरली राहिलो म्हणून आम्हाला 2 जणांना 2 बेडची रूम दिली. मग सुरुवात झाली. रेक्टर सूर्यवंशी सर म्हणून होते. मग आम्ही आतापर्यंत तिथे गणपती बसवलेला नव्हता मुलांनी वर्गणी करून. बरोबर. आम्ही 2014ला पहिल्यांदा गणपती बसवला हॉस्टेलच्या मुलांनी वर्गणी करून. मग नंतर शेवटच्या दिवशी त्याची मिरवणूक, एक नवीन प्रथा पाडून दिली. मग दंगा मस्ती, पोरांच्या प्रत्येक पोरगा असला की त्याचा बर्थडे सेलिब्रेशन असं. मग कधी कधी आपले जे रेक्टर असतात त्यांच्यासोबत खटके उडायचे. बरोबर. मग त्याचा राग संताप, तेव्हा काय ती बुद्धी तशीच असते. बरोबर.
ते वयच तसं अल्लड बुद्धी असते ती. हा, तर मग कधी भांडण वगैरे झालं, कधी बाहेर जाऊन दिलं नाही. 31st आम्ही भयानक गोंधळ करायचो. जे रेक्टर आहेत आणि जे स्टाफ राहायचा तिथे राहणारा, रात्री 11-11:30लाच त्यांच्या कुलपा लावून घ्यायच्या, दरवाजा बंद करून द्यायचे बिलकुल. आणि पोरं बाहेर येऊन मग फुल गाणे वगैरे, फुल धिंगाणा, शिट्ट्या मारणं. आणि आमचं जे हॉस्टेल होतं त्याच्या समोरच मुलींचं हॉस्टेल होतं. पोरं खूप गोंधळ करायचे. आणि रेक्टर सोबत मग सर जर आवाज आला, रूमच्या आमच्या खालीच राहायचे. खालून आले की सुरुवातीला फनाफन मारायचे. पूर्णपणे एन्जॉय केलाय हॉस्टेल लाईफचा. येस. आणि नंतर कधी जर मजाक वगैरे सरांसोबत भांडणं वगैरे झालीत, तर मग पोरांनी एक कन्सेप्ट आणली होती. आपला सुतळे ॲटोम बॉम्ब असतो ना, बरोबर, त्याला अगरबत्ती लावायची, अशी एवढी ठेवायची म्हणजे तो बरोबर 10 मिनिटांनी किंवा 15 मिनिटांनी सुतळी बॉम्बचा टाइम बॉम्ब केला. पोरं आणि आमची रेग्युलर हजेरी व्हायची हॉस्टेलची, खाली नोंद वगैरे असायची. मग हजेरीला आले तर कोणाचं काही सरांसोबत वाजलं असेल का, ते पोरं बरोबर वरती टायमिंग, मी पण केलंय ते, तर तो टायमिंग लावून द्यायचा. पोरं सगळे खाली असायचे आणि बाबा काय फुटलं, तर सरांना पण बऱ्याच दिवस कळालंच नाही का हे पोरं काय करतात काय नाही. हा, हर्षल, असं कधी झालं का की जेव्हा तुमचा सुतळी बॉम्बला तुम्ही जो कन्वर्ट केलं होतं टाइम बॉम्ब मध्ये, की सापडला? तुझ्या बाबतीत माझ्या बाबतीत नाही सापडलं, पण 2 आमचे ज्युनियर होते ते सापडले होते. मग त्यानंतर मग सगळ्यांचं जेवढं काय दंगा मस्ती केलेली होती सगळी बाहेर आली. इव्हन 12वी सायन्सच्या वेळेस जे 30 मार्क असतात आपले प्रॅक्टिकलचे, आमची प्राचार्यांपर्यंत तक्रार गेली होती, यांना देऊ नका हॉस्टेलच्या मुलांना मार्क. हे याचे बेनिफिट तिकडे मिळालं होतं, तिकडे नुकसान झालं म्हणून. सूर्यवंशी सरांबद्दल तुला असं काय सांगायला आवडेल इथं? सूर्यवंशी सर ऍक्च्युली रिटायरला आलेले होते, सगळ्यांची काळजी करायचे, पण एक जबाबदारी पण होती त्यांच्यावर, त्याच्यामुळे ते थोडेसे स्ट्रिक्ट वागत होते. हो बरोबर. पण मग ते वय नव्हतं ना तेव्हा, समजून घेण्याचं ते वय नव्हतं. तेव्हा नेमकं 12वीला गेल्या म्हटल्यावर हॉस्टेलमध्ये सिनियरिटी मिळालेली असेल तुम्हाला आणखी तेव्हाच. बरोबर. मग 12वी झाली तुझी, त्याच्यानंतर मग स्पर्धा परीक्षेकडे कसं काय वळला, म्हणजे नेमकं स्पर्धा परीक्षाच का? 12वीला मला 62% मिळाले. नंतर सुट्ट्या झाल्यानंतर मी ऍक्च्युली हॉस्टेललाच थांबलो, सीईटीची तयारी केली. सीईटीला मला चांगले मार्क होते, इंजिनिअरिंग कॉलेज भेटलं असतं, पण घरात ऑलरेडी 2 इंजिनियर होते. बरोबर. आणि तेव्हा इंजिनिअरिंगला खूप काय जास्त स्कोप नव्हता, म्हणजे घरातून कोणी पुन्हा आत्महत्या करू नये थोडक्यात. हा, तर मग स्पर्धा परीक्षा, माझा मोठा भाऊ आहे ना, त्याने सांगितलं की असं एक क्षेत्र आहे त्यात तू करिअर करू शकतो. बरोबर. मग त्याने सांगितलं. मग त्याचाच मित्र, नंतर माझा पण मित्र झाला, ते टॅक्स असिस्टंट भगवान हजारे म्हणून, त्यांच्या रूमवर गेलो मी 27 जुलैला गेलो आणि अभ्यासाला सुरुवात केली. गेल्यानंतर मी अवांतर वाचन खूप केलं. नंतर मग लायब्ररी आणि माझा तिथून प्रवास सुरू झाला. मग मी प्रथम वर्षाला YCM मधनं ऍडमिशन घेतलं, रेग्युलर कुठेही नाही घेतलं. रेग्युलर ऍडमिशन केलंच नाही कुठे? हा, स्पर्धा परीक्षेला YCM ची डिग्री पण चालतेच, त्याच्यामुळे तुला ते 3 वर्ष पण पूर्णपणे भेटले स्टडीसाठी. 3 वर्ष. जे लोक म्हणजे इतर विद्यार्थी जे टाइमपास करून किंवा कॉलेजचे 3 वर्ष घालून जगून घेतात आणि मग तयारीला येतात. थोडक्यात कॉलेजला तो आधीच हॉस्टेलमध्ये जगला सांगितलं, बरोबर, तिकडे जगून घेतली होती, त्याच्यामुळे तुझे इकडचे दिवस काढून घेतले. बरोबर. येस, बरोबर. तर मग ग्रॅज्युएशन म्हणजे तू याला सुरुवात केली अभ्यासाला, तर मग तुला अभ्यासात मार्गदर्शन कोणी केलं आणि तुझा तो प्रवास कसा सुरू होत गेला? मला सुरुवातीला मार्गदर्शन मग ते भगवान हजारे म्हणून त्यांनीच सांगितलं. ऍक्च्युली त्या माणसाचा पण खूप स्ट्रगल आहे आणि खूप अनुभव आहे त्या माणसाला. तर मग त्यांनी सांगितलं की सुरुवात कशी कर, मग मॅथ, रिझनिंग असेल, मराठी असेल, जे कंपल्सरी सगळीकडे विषय असतात, सरळ सेवा असू देत नाही तर स्पर्धा परीक्षा असू दे, मग त्याचं वाचनाला सुरुवात केली. मग त्यात फर्स्ट इयरला मी इथेच काढलं नाशिकमध्ये. नंतर मग मला क्लासची एक मित्र आहेत वासुदेव राठोड म्हणून, त्यांनी सांगितलं. मग मी क्लासेसची एन्क्वायरी केली आणि मग तिथून ठरलं उरलं की आता आपण कॉलेज नाहीये, पूर्ण वेळ अभ्यास पण होत नव्हता नंतर, तर मग आपण क्लास जॉईन केले पाहिजे. मग मी पुण्यात भगीरथ अकॅडमी म्हणून आहेत, रंजन कोळंबे सरांची. येस. मग तिथे एन्क्वायरी केली क्लासेसची आणि मित्रांनी सांगितलं की ती अकॅडमी चांगली. आणि आय थिंक मला वाटतं तुझ्या वेळेत पुण्यात गेला क्लासेससाठी त्यावेळेस भगीरथचं पुष्कळचं नाव होतं आणि ऑप्शनच नव्हता दुसरा, असं म्हणायला हरकत नव्हता दुसरा. तर मग क्लासेस जॉईन केले तू. क्लासेसचा काय फायदा झाला तुला? म्हणजे तुझं असं म्हणणं, म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की सेल्फ स्टडीने पण पोस्ट मिळवता येते आणि काही लोकांचं म्हणणं असं की क्लासेस लावून पण तो रस्ता सोपा होतो, किंवा जी अडचण येणार असं त्या अडचणी काय मिळतात थोड्याशा क्लासेसमुळे.
ऍक्च्युली कसं आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये ना तुम्हाला जर प्रॉपर एखादा गायडन्स असेल, म्हणजे तुम्हाला रस्ता दाखवणारा योग्य माणूस असेल, तर तुम्ही विदाउट क्लासेस पण त्याने योग्य प्रकारे जाऊ शकतात आणि तुमचं जे ड्रीम आहे ते अचीव्ह करू शकतात. थोडक्यात मार्गदर्शन महत्वाचं आहे. मार्गदर्शन आणि योग्य व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन महत्वाचं आहे. ते घेण्यासाठी मी तो क्लास लावला आणि मला त्याचा फायदा देखील झाला. प्रॉपर डायरेक्शन भेटलं. क्लासनं काय झालं माहितीये का मला, आता बाजारामध्ये एवढं सारं अभ्यासक्रमाचे पुस्तकं अवेलेबल आहेत. पुस्तकं दोन प्रकारचे राहतात, एक लेखक आणि एक ज्याने अभ्यास करून लिहिलेले आहेत ते, असे दोन प्रकारचे असतात. मग कोणतं वाचलं पाहिजे आणि कोणतं नाही, एवढं सारं मटेरियल असताना कितपत घेतलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, त्यांनी क्लासेसने मला फायदा झाला की प्रॉपर डायरेक्शनने कोणते पुस्तक, कमी पुस्तकं वाचून आपल्याला रिझल्ट कसा येईल याच्याकडे म्हणजे आपला कल असला पाहिजे. हर्षलने जो पॉइंट सांगितला ना की लेखक आणि ज्यांनी अभ्यास करून पुस्तकं तयार केलेत, या दोन प्रकारची पुस्तकं आज स्पर्धा विश्वामध्ये आहेत. तर मग याच्यामध्ये कळलं पाहिजे नेमकं की कोणते पुस्तकं वाचायचे आणि कोणते नाहीत, म्हणजे शॉर्टिंग करता आली पाहिजे. याने वेळ पण वाचतो आणि क्वालिटी, जे आपण म्हणतो की क्वालिटी नॉलेज जे असतं ना ते गेन करता येतं आपल्याला. तर मग पुढे कसं काय हे झालं क्लासेस नंतर क्लासेसचं माझं शेड्यूल असायचं, एक वाजता क्लास असायचा, 4 वाजेपर्यंत. आय थिंक राज्यसेवेची बॅच. येस राज्यसेवेची. आकृती संकुलला तुमची क्लासेस व्हायचे. आकृती संकुलला. बरोबर आहे. एसपी कॉलेजच्या बाजूलाच. हा, तिथे क्लासेस असायचे आणि मी राहायला स्वारगेटला होतो. स्वारगेटला सुरुवातीला गेल्यामुळे मला रूम वगैरे भेटली नाही. मग तिथेच असं पीजी जे टाईप म्हणतो आपण, एका रूम मध्ये 4 बेड वगैरे, तसं 1-2-3 महिने मी तिथे काढले. आणि माझी जी लायब्ररी होती अभ्यासिका, ती आकृती संकुलच्या बाजूला इकडे होती, ऑफिसर क्लब म्हणून. बरोबर. मग तिथून माझं शेड्यूल असं असायचं की पहाटे 5:30ला उठायचं. बरोबर. आंघोळ वगैरे करून तिथून कमीत कमी ते 2 ते 2.5 किलोमीटर अंतर आहे, तेवढं पायी मी एकटा चालत यायचं. माझ्यासोबत एक महेश तिर्णी म्हणून माझा मित्र आहे, तर तो एसटी आहे मुंबईला, तो असायचा. पण तो इंजिनिअरिंगचा स्टुडंट होता, त्यामुळे त्याला लवकर उठणं कधी पॉसिबल कधी नाही. पण त्याचा अभ्यास खूप भारी होता. म्हणजे ज्या वेळेस करणार ना, दुपारी 2 वाजता येऊन का करणं होईना, पण प्रॉपर करायचा. अभ्यासाला बसलं म्हणजे अभ्यासच करायचा. त्याला झोप खूप प्यारी होती, खूप म्हणजे खूप झोपायचा. इंजिनिअरिंगची पोरं म्हटल्यावर असणारच. माझं कसं, मी हार्ड वर्कर स्टुडंट राहिलोय पहिल्यापासून. तर मग मी सुरुवातीला 5-5:30ला उठून आपला आवरून लायब्ररीमध्ये येणारा मी दुसरा विद्यार्थी असायचो. एक होता तो माझ्या अगोदर असायचा मी. मग तिथून तोपर्यंत 10-11 वाजेपर्यंत जे लेक्चर झालेत त्याचे रिव्हिजन करणं, त्याची प्रॅक्टिस करणं, आणि नंतर मग मेसला जाणं. आणि क्लास जरी एकला असायचा तर आमच्या एका बॅचला 400 विद्यार्थी क्लासला बसायचे आकृती संकुलमध्ये. खाली आणि वरती 2 टप्प्यात आहे तो क्लास. हो बरोबर. तर मग त्याला नंबर लावण्यासाठी अर्धा तास तरी अगोदर राहायचं, की सुरुवातीला पुढे बसून लक्ष माणूस व्यवस्थित देतं किंवा आवाज वगैरे सगळं केलेलं जायचं. महेश आणि मग मी, महेश यायचा जेवण करून, आमचं असं रुटीन ठरलेलं असायचं. 5 वाजेपर्यंत क्लास करायचा, नंतर चहा वगैरे घ्यायचा. गेलं की 10-10:30-11 पर्यंत आम्ही बसायचो. 11ला संकुलच्या थोडस पुढे गेल्यावरच प्रेमाची चाय होते. हो बरोबर. तो ऍक्च्युली आम्हाला सुरुवातीला माहित नाही झाला, नंतर माहित झाल्यावर मग दररोजचा चहा तिथेच असायचा संध्याकाळी. क्लास सुटला की मित्र पण झाले होते. नंतर 4-5 मित्र होतो आम्ही. आता त्यातले बऱ्यापैकी पोस्ट होल्डर आहेत. आणि नंतर ती रूम सोडली आणि दुसरीकडे रूम केली मी नवी पेठेत. मग तिथे पण महेश माझा रूममेट होता. आणि माझ्या रूम मधले म्हणजे नाशिकला आल्यानंतर पण आणि पुण्यातले पण सगळे पोस्ट होल्डर आहेत. चांगले. सगळ्यांना क्लासेस संपले तुझे? हो, क्लासेस संपले. मग नाशिकमध्ये कसं काय? क्लासेस संपल्यानंतर लगेचच पहिलं लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन नंतर मी 20 मार्च 2020ला घरी आलो गावी. बरोबर. गावी थांबलो जरा. तिकडे 8 ते 9 महिने मी पुण्यातच होतो. त्यानंतर क्लासेसला सुट्टी नसल्यामुळे किंवा अभ्यास बुडतो किंवा आपण मागे राहतो त्याच्यामुळे, म्हणून मी यायचो नाही. आणि मेन म्हणजे त्यावेळेस परिस्थिती माझी घरची सर्वसाधारण नाहीत, पण त्यावेळेस पैशाचं महत्व किंवा घरचे बाबा एवढे कष्ट करतात, माझे घरचे सगळी शेती करतात. हा पण पॉईंट महत्वाचा की घरचे काय आपल्याला कसं पाठवतात आहे सगळं म्हणून करायचं असं नाही, ती पण जाणीव असली पाहिजे थोडीशी. माझं मोटिवेशन ऍक्च्युली बाकीच्या गोष्टी तर आपण मोबाईलवरतून बघायचं. माझ्याकडे तेव्हा मोबाईल नव्हता, पण माझं
मोटिवेशन तेच असायचं की यार बाबा घरचे, माझी आई, माझी काकू, माझे वडील पहाटे सकाळी लवकर उठतात, रात्रीपर्यंत काम करतात. त्यामुळे मला जास्त असं भरकटण्याचा चान्स भेटला नाही, म्हणजे भरकटलो नाही मी त्या गोष्टीमुळे. मला खूप जाणीव होती आणि अजून पण येत. नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे की तू घरच्यांचा विचार, म्हणजे ज्या घरचे मोटिवेशन असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्या कष्टाची जाण ठेवणं ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. लॉकडाऊन नंतर तू म्हटलं की गावाकडे आलो. लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊनच्या अलीकडे क्लास कम्प्लीट झालेला होता, बरोबर? म्हणजे तुला मुबलक प्रमाणात तुझं स्टडी मटेरियल वगैरे रेडी झालेलं होतं. तुला एक रस्ता मिळालेला होता, कोणत्या रस्त्याने चालायचं तुला. तर मग त्या लॉकडाऊनचा जो टायमिंग होता त्याच्यामध्ये तुझं रुटीन कसं ठेवलं होतं? लॉकडाऊन स्वतःला असं गुंतून कसं ठेवलं अभ्यासामध्ये? हा, लॉकडाऊन मध्ये सुरुवातीला घरी आल्यानंतर 8-10 दिवस मी जरा टाइमपास केला. नंतर त्या काळात जाहिरात पण नव्हती कोणत्याही परीक्षेची. तर मग मी परत अभ्यासाला सुरुवात केली, रिव्हिजन वगैरे. काय असतं अभ्यासात तुमचा गॅप पडला की नवीन सुरुवात केली की असं वाटतं की यार बाबा आपण नवीन सुरुवात केली, असं होतं. तुम्ही अगोदर किती पण अभ्यास केला तर मग तो खंड पडू नये म्हणून मला घरी एक सेपरेट रूम पण होती. मग मी तिथून अभ्यासाला सुरुवात केली. त्या काळात पण चांगला अभ्यास झाला, रिव्हिजन झाली. नंतर लॉकडाऊन थोडं कमी झाल्यानंतर माझा मित्र आहे आतिश माने म्हणून नाशिकमध्ये, त्यांनी सांगितलं की बाबा इकडे लायब्ररी वगैरे चालू झाली. घरी थोडं डिस्टर्बन्स मीन्स काम वगैरे काय घरी असलं की ते करावं लागतात. शेती व्यवसाय असला, घरचे शेती करतायत म्हटल्यानं घरी राहून आपण असं म्हणू शकत नाही की आपण कम्प्लिटली अभ्यासच करणार नाही. हा, मदत करणीच आहे आपल्याला कामामध्ये. मग ह्या गोष्टीमुळे मग मी मित्राला कॉन्टॅक्ट केला. तो म्हटलं की 1-2 लायब्रऱ्या नाशिकमध्ये तेव्हा चालू झाल्या होत्या, बऱ्यापैकी सगळं बंदच होतं. मग त्यांनी रूमचं वगैरे पण सांगितलं. मग मी नाशिकमध्ये आलो, त्यांनी रूम वगैरे करून दिली. रूमवर राहिलो, परत लायब्ररी जॉईन केली. नित्यनेमाने अभ्यासाचा दिनक्रम तोच असायचा. पहाटे मला उठण्याची सवय होती, जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत होती. आता जरा आळशी झालोय, पण 5-5:30ला उठून अभ्यासाला परत सकाळी लायब्ररीत जाऊन रिव्हिजन वगैरे. बरोबर. आणि अभ्यास. लायब्ररी सुरू केली, म्हणजे लॉकडाऊन संपलं, ते सगळं तो प्रेशर हँडल करून तू परत नाशिकमध्ये आला, बरोबर? त्याच्यानंतर मग तिथून रुटीन तुझं सुरू झालं नवीन अभ्यासाला. हो, बरोबर. तर मग पहिलं जे यश मिळालं तुला, म्हणजे पहिली प्रिलिम्स निघाली, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मला की तुझं पहिला जे तुझ्या हातात आलं. लॉकडाऊन नंतर ज्या ऍड आल्यात किंवा आधी फॉर्म भरलेले होते, बाकीच्या आरोग्य विभागाच्या ज्या एक्झाम वगैरे झाल्या तर त्या पण दिलेल्या होत्या, काही कॅन्सल झाल्या. त्यानंतर अभ्यासाला म्हणजे मी एक चांगल्या पिक पॉइंटला आलो होतो की प्रिलिम दिली किंवा एक्झाम दिली की बऱ्यापैकी माझा स्कोर चांगला यायचा. मग तिथून सुरुवात झाली. मग पहिल्या ज्या सरळ सेवा आल्या, नंतर बऱ्यापैकी घरून पण प्रेशर वाढला. 3-4 वर्षाचा कालावधी त्यातून काहीतरी पोस्ट पाहिजे, बरोबर असं. मग मी सरळ सेवा वगैरे सगळ्या द्यायला लागलो. ज्या राज्यसेवा समजा आपलं MPSC थ्रू ज्या एक्झाम, त्याचं पण प्रिपरेशन करायचंच, पण सरळ सेवेवरती जास्त भर दिला. आणि 2000 सरळ सेवा म्हटली म्हणजे कमी वेळेत पटकन पोस्ट सेट होत जाते आणि लवकर सेट होऊन जाते, बरोबर. मग मी त्याच्याकडे जास्त फॅमिली प्रेशर किंवा बाकी सामाजिक प्रेशर असेल त्यामुळे मी तिकडे भर दिला आणि सरळ सेवेवरती जास्त फोकस केला. मग ज्या आरोग्य विभागाची वगैरे परीक्षा दिलेल्या होत्या मी, त्याच्यात यश मग सलग येत गेलं. मला 2021 नंतर माझे रिझल्ट सरळ सेवेचे बऱ्यापैकी येतच गेले. बरोबर. पहिली कोणती अशी होती पोस्ट होती की ती तुला मिळाली? पालघर आणि नाशिक अशा दोन्ही एक्झाम दिलेल्या होत्या मी. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या होत्या, त्या दिल्या होत्या आणि त्यात दोन्हीत पण सिलेक्शन झालं. मग नंतर नाशिकमध्ये मी घेतलं. पालघरला तिकडे नाही जॉईन केलं, इकडे नाशिकला जॉईन केलं. तो केला. ते केल्यानंतर एक्झाम दिलेल्याच होत्या. नंतर त्याच्या अगोदर मी जेव्हा पुण्यात होतो ना, तेव्हा मी एक AOC आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प सेंट्रल गव्हर्नमेंटचं आर्मीची एक एक्झाम असते, त्याचं फिजिकल होतं, ते 2017ला दिलं होतं आणि 2019ला एक्झाम पण दिली. म्हणजे मी त्या काळात पुण्यातच होतो, एक्झाम पण दिली. ती एक्झाम दिल्यानंतर त्याच्यावरती ना स्टे काहीतरी आला आणि त्याचा रिझल्ट मी आता ज्या पोस्टवरती आहे त्याच्या अगोदरच 19 फेब्रुवारी 2024ला रिझल्ट आला. कळालं की आपलं सिलेक्शन झालंय आणि ती एक्झाम मी 2019 दिली. म्हणजे हे तुझं दुसरं यश होतं? दुसरं यश. नंतर माझं मुंबई पोलीस मध्ये पण सिलेक्शन झालं. 2021 ची भरती नंतर 22-23च्या दरम्यान झाली, बरोबर. ती एक्झाम आणि फिजिकल दोन्ही काढून त्यात पण माझं सिलेक्शन झालं. त्या दरम्यानच मी PMC पुणे महानगरपालिकेचा स्वच्छता निरीक्षक म्हणून जी पोस्ट आहे त्याच्यासाठी अप्लाय केलं होतं. त्यात पण मेरिट लिस्ट मध्ये होतो, पण त्याच्यावरती पण काही कारणास्तव स्टे आला. त्याची हे चालू म्हणजे जे आधी तू जे कष्ट केलेले होते
त्याचं मला 21 नंतर सलग ते तुला तुझं मला भेटत गेलं सगळं. फळ भेटलं मला त्याचं. हर्षल, एक गोष्ट सांग की जेव्हा तुझा पहिला रिझल्ट आला आणि तुझं पोस्ट फिक्स झाली की मी या पोस्टवर आता माझं काम झालंय, झालं. तर तू पहिला फोन कोणाला केला? ऍक्च्युली माझा ज्यावेळेस मी नाशिकला जॉईन झालो त्यावेळेस वडिलांना केला होता, आणि त्यानंतर मला मुंबई पोलीसचा पण रिझल्ट आला. त्यावेळेस माझी एक फ्रेंड आहे माधुरी मोटेकर म्हणून, तिने कॉल केला होता की सिलेक्शन झालं बा तुझं मुंबई पोलीसला. पण त्यावेळेस ऍक्च्युली माझं टार्गेट जरा वेगळं होतं, तर मला खूप काही जास्त वाटलं नाही. पण एक आपण गव्हर्नमेंटचे एक एम्प्लॉई झालो बा, परमनंट एक बेस भेटला मला की ठीक आहे बाबा आपण अजून पण पुढे करू. जेव्हा पहिल्यांदा घरच्यांना कळलं की हर्षल जॉबला लागला किंवा हर्षलचा जॉब फिक्स झाला, घरातलं काय वातावरण होतं किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? सगळ्यांना खूप आनंद झाला होता, माझ्या वडिलांना वगैरे. आणि त्यांनी काय ते देवाला म्हणजे गणपतीचं मंदिर आहे तिथे सांगितलं होतं की बाबा हो दे आईने वगैरे. मग त्यांनी तिथे पेढे वगैरे नेऊन दिले होते, नवस वगैरे केलेलं होतं. हा. म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं या स्वप्नात असतं ते की पोराचं चांगलं हो, त्याच्या घरात ते त्यांच्या बावड्या म्हणजे भोळ्या याच्याने त्या गोष्टी करत असतात. आणि माझ्या घरच्यांना नेहमी वाटायचं की बाबा कुठेतरी पटकन सेट होऊन गेलं पाहिजे असं. बरोबर. खूप मध्ये खूप वेळ पण गेला, तो 4 ते 5 वर्षाचा कालावधी गेला त्यामुळे. तो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये 4 ते 5 वर्षाचा कालावधी म्हटल्यानंतर खूप मोठा खूप कालावधी. मोठा कालावधी. त्याच्यामध्ये नुसतं म्हणजे त्या विद्यार्थ्यालाच नाही फेस करायला लागत, त्याच्या फॅमिलीला पण या भरपूर गोष्टी फेस करायला लागतात त्याच्या. तर मग जेव्हा तुला ही 4-5 वर्ष काढत होते, तर तेव्हा तुझं घरातून वातावरण कसं होतं तुला? म्हणजे तुला सपोर्ट सिस्टीम कशी होती? घरातून सुरुवातीला 1 ते 2 वर्ष ठीक चालू होतं. म्हणजे पैसे पण मिनिमम मी पहिल्यापासून म्हणजे नाही का आर्थिक माझं एकदम प्रॉपर हे राहतं इकॉनॉमिक मॅनेजमेंट, की एवढं पैसे आले तर एवढंच करायचं आणि एवढंच म्हणजे तिथपर्यंत महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे. मला घरून 5,000 रुपये यायचे. माझा जो मोठा दादा आहे तो मला नेहमी म्हणजे महिन्याला 1,000-1,500 रुपये तो एक्स्ट्रा द्यायचा, त्याला माहित होतं. आणि त्याचं पण खूप स्ट्रगल आहे. त्याने मला मेंटली आणि इकॉनॉमिकली दोन्ही गोष्टीला खूप सपोर्ट केलाय. आणि माझा मेंटर तोच आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्याने मला प्रत्येक गोष्टीत मला योग्य डायरेक्शन दिली की आता हे नाही हे केलं पाहिजे किंवा हे नाही तू असं नाही असा अभ्यास कर. असं सोबत असलं कोणी किंवा पाठीशी असलं का थोडं बळ येतं की आपण या गोष्टी करू शकतो. म्हणजे खचून जाणं वगैरे किंवा डिप्रेशन वगैरे या गोष्टींना थोडं या गोष्टींपासून लांब राहतो माणूस. थोडंसं तू जॉईन झाला त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यात म्हणजे जॉब लागण्याच्या आधीचं आयुष्य आणि जॉब लागण्याच्या नंतरचं आयुष्य दोघींमधला थोडा डिफरन्स आता असतोच. मिळाल्यानंतर तर आपोआप येणारच आहे. तुला असं काय प्रकर्षण असं काय जाणवलं की काय नेमकं आणि का जॉब भेटावा आणि का करावं या गोष्टी? काय राहतं, आपण एक स्वप्न घेऊन आलेलं असतो की एक कुठंतरी स्टेबल होणंच असतं आपल्याला. तर मग सुरुवातीला अभ्यासाचा जो कालावधी असतो आणि तुम्हाला ज्या वेळेस इव्हन नुसार रिझल्ट डिक्लेअर होतो की आपलं झालंय बाबा सिलेक्शन, मग तिथून तुमचं आयुष्य थोडा लाईफ टर्न होते की माणूस रिलॅक्स होतो. थोडक्यात सुगीचे दिवस आले असं म्हणता येणार. येस तसंच. मेंटली माणूस अभ्यास तुम्ही किती करा, टॉपर येणाऱ्या मुलाला पण माहित नसतं की आपलं सिलेक्शन होईल की नाही. बरोबर. पण झाल्यानंतर सगळ्या माणूस मेंटली एकदम शांत होतो किंवा काय सगळ्या गोष्टी स्टेबल होतो. बरोबर. आणि एक वेगळाच आनंद असतो तो. हर्षल जॉब लागला त्याच्या आधीचं आयुष्य विद्यार्थी दशेतलं आणि जॉब लागल्यानंतरचं याच्यामध्ये तुला असं काय प्रकर्षाने जाणवलं की बदल आहे? अभ्यास करताना आपण एक मेंटली म्हणजे एक माणूस त्रासामध्येच असतो की नाही बाबा आज उठायचंय, हा अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास करायचा आहे, आता ही एक्झाम आहे, ही झाल्यावर ही याचा प्रत्येक याचं डोक्याला म्हणजे आपण टेन्शनच असतं की नाही बाबा आपल्याला काहीतरी करायचं. पण हे सगळं झाल्यानंतर माणूस एक मोठा श्वास टाकतो आणि आता वाटतं की आता ठीक आहे काहीतरी आपलं कुठेतरी झालंय. इतके दिवस जे करत होतो योग्य मार्गावर होतो आणि त्याचं फळ भेटलं आपल्याला. आणि नंतर मग थोडं काय होतं समाजामध्ये किंवा घरात पण आपलं जे एक व्यक्तिमत्व आहे ना त्याला लोक जरा मान पान द्यायला लागतात. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करताना तोपर्यंत तुम्हाला घरातले नाही समाजात कोणीही महत्व देत नाही किंवा इव्हन तो विचारत पण नाही. ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत राहता त्यावेळेस खूप असे जवळचे लोक राहतात की ते आपली काळजी घेतात किंवा विचारतात फोन करून बाबा तुझ्या आयुष्यात काय चाललंय. खूप थोडके लोक असतात, खूप थोडके राहतात. म्हणजे माझ्या आयुष्यात माझी फॅमिली पहिल्यापासून सपोर्टिव्ह होती. माझा मोठा दादा आणि माझे जे जवळचे मित्र आहेत बोटावर मोजणे इतके, ते नेहमी त्यांनी मोटिवेट केलं किंवा नेहमी काही मदत लागली तर ती पण केली.
पण जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं आणि तुमचं डिक्लेअर होतं की नाही बाबा तुझं सिलेक्शन झालं, त्यावेळेस तुमचे नातेवाईक असेल, घराच्या आजूबाजूचे असतील, घरातले सगळे लोक तुमच्याकडे बघण्याचं जो नजर असते ती वेगळी होते. मानपान ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात. आता याच्यात आपलं तर मानपान वाढतो, पण ज्यांनी आपल्यावर एवढा विश्वास ठेवून आपल्याला या क्षेत्रात पाठवलं किंवा आपली पाठराखण केली, बरोबर, त्यांची पण मान या गोष्टीमुळे नक्कीच बरोबर. उंचावली जाते. Yes. हर्षल, फॅमिली बद्दल असं तुला म्हणजे फॅमिलीला असं कधी बोलायचं होतं तुला की हा जो तुझा काळ गेला सगळा, येस, या टायमात तुझं काहीतरी बोलायचं होतं तुला, पण मग तुझं जर राहून गेलं, तुला वेळ नाही भेटला किंवा एक वेगळ्या फेज मध्ये असल्यामुळे बोलणं राहून गेलं, तर तू आपल्या या शोच्या माध्यमातून त्यांना बोलू शकतो. बरोबर. माझं जे मोटिवेशन होतं ना ते माझी फॅमिली होते किंवा माझ्या फॅमिलीचं स्ट्रगल. माझे तिन्ही चुलते सगळे शेतीत करतात. आजोबा आता 2 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत. खूप स्ट्रगल केलेत. माझे आजोबा येऊन तो आमचा तालुक्याचं ठिकाण असेल किंवा काय, माझ्या पप्पांना किंवा काय सायकलवरती त्यांचा प्रवास असायचा त्यावेळी. आणि त्यांनी विहिरी ज्या आता आपण यंत्राने वगैरे उकरतो तेव्हा त्यांनी ते सुरुंग वगैरे घेऊन, माझ्या वडील असेल, माझे मोठे चुलते असेल, माझे आजोबा त्यांचे असे गट्टी पडले. त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्यात ना, त्या बॅक ऑफ माइंड माझ्या नेहमी लक्षात राहायचे की बाबा घरच्यांनी एवढं स्ट्रगल केलंय. माझी आजी असेल किंवा इव्हन दो त्यांना खायला पण भेटायचं नाही, एक वेळचं भेटलं तर एक वेळचं भेटायचं नाही, एवढं स्ट्रगल त्यांनी केलंय. मग ह्या गोष्टीचं मला मोटिवेशन होतं. आणि ह्या गोष्टी मला म्हणजे माझी जी आजीची बहीण आहे, आम्ही तिला तुळसा अक्का म्हणतो, तिने नेहमी सांगितलंय की बाबा तुमच्या बापाने एवढं स्ट्रगल केलंय, एवढे मेहनत घेतली तुमच्या आजी आजोबाने. आणि मी तिला लहानपणी म्हणायचो की मला पायऱ्यांचं घर बांधायचंय. ती मला आता पण कधी गेलो तर आठवण करून देते की मला घरी बालू म्हणतात की तू नेहमी म्हणायचं की पायऱ्यांचं घर, आता बघ किती मोठं झालं घर, असं त्या गोष्टी. आणि तिने मला नेहमी घरात काही जेव्हा प्रोग्राम असतो, एखादा कार्यक्रम घरात, तेव्हा ती नेहमी सांगायची की बाबा घरच्यांनी तुमचे एवढं स्ट्रगल केलंय, चांगला अभ्यास करा. थोडक्यात जे आपल्या आयुष्याशी निगडीत लोक आहेत त्यांची जी स्ट्रगलची स्टोरी आहे किंवा त्यांनी जो स्ट्रगल केलाय त्याच्यातून जी ऊर्जा मिळते, हो, ती मोबाईल मध्ये 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा व्हिडिओ बघून नक्कीच ती मिळू नाही शकत. म्हणजे ती एक लिमिट आहे त्या गोष्टींना की ती तिथपर्यंत ते मोटिवेट करू शकतात. पण जर घरातूनच या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही आधीपासून त्या गोष्टी ऐकतायत आणि तुम्हाला तिथून मोटिवेशन भेटतंय, तर तुम्हाला नक्कीच ते लॉंग टर्म पर्यंत पुरणार आहे. आणि ते जे पुरलं त्याचे तुला यश भेटलं, त्याच्यात खूप मोठा वाटा त्या गोष्टींचा. आपण जे सोशल मीडियावरतून जे एखाद्याचं मोटिवेशनल व्हिडिओ वगैरे बघतो, त्याचा जो आहे ना, त्याचं जे मोटिवेशन, ते तुम्हाला 10 दिवस 15 दिवस तुम्ही ती गोष्ट विसरून जातात. बरोबर. पण आपल्या म्हणजे ब्लड रिलेटिव्ह मधलं किंवा कोणी असं ह्या गोष्टी बघितलेल्या राहतात किंवा ऐकलेल्या राहतात की बाबा नाही घरच्यांनी एवढं केलंय किंवा आपल्यासाठी एवढं करतात. आता वयाचे त्यांचे 40 45 50 वर्ष वय झाले, किती दिवस स्ट्रगल करणार, आपण केलं पाहिजे. मग हे तुमचं मोटिवेशन कमी पडत नाही, कधीच पडत नाही. अजून पण मी जरी जॉबला लागलो ना, तरी मला वाटतं की यार बाबा आई वडील अजून पण कष्टच करतात ना, असं ते कुठेतरी थांबलं पाहिजे. किंवा त्यांना एक आता प्रत्येक मुलाचं, तू असेल किंवा मी, आपल्याला काय वाटतं की आई वडिलांनी आता रिलॅक्स झाला पाहिजे की आपण झालो एवढे मोठे, यांनी भरपूर केलं आपल्यासाठी, आजपर्यंत आपल्या मागे उभे राहिले चांगल्या टाइमात आणि वाईट काळात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगला टाइम तर तिथून पुढे सुरू झालाय, बरोबर. पण आपला जो खराब टाइम होता त्या टाइमात हेच लोक आपल्या बरोबर होते आणि हेच लोक आपल्यासाठी करत होते. एमपीसी करतायत पोरं, हा लोंढा दिवसेंदिवस वाढत चाललाय हर्षल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बाकीच्या सेक्टरमध्ये जे क्रॅशेस येत आहेत, जे नोकऱ्या जात आहेत लोकांच्या, त्याच्यामुळे काय होतंय की सगळे लोक याकडे फिरतायत. लोकांचा एक सूत्र बनलंय की गव्हर्नमेंट जॉब, नंतर ती शाश्वती आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, सगळ्या गोष्टी. जे नवीन पोर येतात, जो लोंढा येतोय, तर त्यांना तू काय सांगशील याबद्दल? स्पर्धा परीक्षेचं कसं झालंय माहितीये का, आपण स्पर्धा परीक्षा केली पाहिजे का नाही, ऍक्च्युली आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे की आपण जेन्युइन आपल्याला हे करायचंय किंवा का करायचंय. हे जर तुमचं फिक्स असेल ना की आपण त्या क्षेत्रात का जातोय, नाही तर बाकीचे खूप सारे क्षेत्र आहे, आपल्या कल कशाकडे, बरोबर, ते बघून जर आपण आपल्या क्षेत्रात गेलं पाहिजे, आपल्या ॲबिलिटीज ओळखून घेतल्या पाहिजे. ॲबिलिटीज ओळखून आपण त्या क्षेत्राकडे गेलं पाहिजे. पण जर तुम्ही स्पर्धा परीक्षेक येत असेल आणि खूप सारा आता क्राऊड वाढलेत स्पर्धा परीक्षेकडे, एक पद, प्रतिष्ठा किंवा पॉवर म्हणून बऱ्यापैकी लोक इकडे येतात, पण त्या ज्या गोष्टी बघून आहे ना, तुम्ही खूप काळ तिकडे टिकत नाही
किंवा सिलेक्शन रेशो पण बघितला पाहिजे आपण, की एवढी लोक परीक्षा देत आहेत तर त्यातलं सिलेक्शन किती आहेत किंवा जागा किती निघतात. उगाच इकडे क्राऊड करून त्याचा फायदा नाही. जे लोक आता मी बघितलेत माझ्या बरोबर 32-33 वर्ष वय असणारे पण अभ्यास केलात, त्यांना पोस्ट भेटल्यात. माझे जेवढे रूममेट असेल सगळे वय सगळ्यांचं जास्त होतं, माझं सगळ्यात कमी होतं. मी क्लासेसमध्ये पण माझं वय कमी होतं, पण सगळे पोस्ट होल्डर आहेत. आणि शेवटी तुम्हाला बऱ्याच आता आरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी येतात, मेरिट कमी जास्त होत राहतं. नवीन येणाऱ्या मुलांना मी हेच सांगेल की ज्याला सातत्य आणि जोपर्यंत आपल्याला एखादी पोस्ट भेटत नाही आणि आपल्याला भरकटायचं न भरकटतात तिथं तुम्ही लवकर पोहोचू शकता एखाद्या पदापर्यंत. बरोबर. पण आता नवीन काय झालंय माहितीये का, आपण पुण्यात बघतो एवढं क्राऊड आहेत, प्रचंड क्राऊड आहे. हा क्राऊड आहेत पण खूप असं कमी पर्सेंटेज आहेत, 25-30% लोक आहेत जे 100% आपले देतात. बरोबर आहे. 100% देणं म्हणजे काय, तुम्ही सकाळी आपण स्वतःशी अकाउंटेबल राहणं खूप महत्वाचं राहतं, की बाबा आपण दिवसभरात काय केलं, आपण किती टाइमपास केला, किंवा आपण घरच्यांना फसवतो. मी तर नेहमी मी माझ्या स्वतःशी खूप अकाउंटेबल राहिलो, प्रामाणिक, की बाबा आपण घरच्यांना फसवतोय का, आपण टाइमपास करतोय का. तुम्ही पुण्यात बघा सगळं वातावरण सारखं नाहीये, काही गोष्टी बोललेल्या ना त्याच बऱ्या योग्य. आणि त्या गोष्टींमुळे काय होतं माहिती का, माणूस ट्रॅक सोडून बाजूला जातो. आणि आता बरेच जण म्हणतात की नाही सगळ्या गोष्टी करून पण होणारे खूप लोक कमी, मी तर म्हणतो 0.01%. बरोबर. त्या गोष्टीने माणूस भरकटतोच आणि तिथून नुकसानच आहे. येस, बरोबर. हे झालं विद्यार्थ्यांसाठी. जर पालकांच्या पण अपेक्षा खूप वाढल्या आहेत, किंवा जो पाल्य एमपीएससी करण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षा करण्यासाठी येतो तो स्वतःच एका वेगळ्या आविर्भावात जगत असतो. त्याच्यामुळे फॅमिलीला तो एक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नेण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. त्याच्यानंतर याचे दुष्परिणाम काय भोगायला लागतात फॅमिलीला पण, पालकांना पण आणि पाल्याला पण. पाल्य आणि पालक हे दोघी नंतर काय होतं माहिती का, रिझल्ट न आल्यानंतर एकतर तो जो विद्यार्थी अभ्यास करत राहतो त्याला त्याच टेन्शन असतं अभ्यासाचं होईल की नाही, आणि त्यात घरच्यांनी जे लोड देतात की नाही बाबा झालंच पाहिजे किंवा अभ्यास केलाच पाहिजे. मग याने काय होतं माहिती का, मेंटॅलिटी माणसाची खराब होती विद्यार्थ्याची, आणि जो होणारा अभ्यास राहतो तो होत नाही. तो पण होत नाही. आपण बऱ्याचदा म्हणतो बघ, एखादी छोटी पोस्ट काढून नंतर पोरं अभ्यास करून मोठ्या पोस्ट होतात. काय माहिती का, ते मेंटली ना एक स्टेबल होतं की नाही बाबा आपल्याकडे काहीतरी आहे, आपल्याला करायचंय. आणि तुमचा मानसिक त्रास जर कमी असेल तर तुम्ही कोणती पण परीक्षा पास होऊ शकता. पण घरातून जर तुम्हाला मेंटली नाही झालंच पाहिजे, एवढाच वेळ इतके दिवस तू काय केलं, या गोष्टी होत असेल, किंवा घरच्यांच्या फोर्समुळे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेत येत असेल तर ते एकदम चुकीचं आहे. हर्षल, तू आता म्हटल्याप्रमाणे तुझ्या 3-4 पोस्ट तू क्वालिफाय झाला, बरोबर. तर तू अभ्यासाबद्दल अशी काय स्ट्रॅटेजी वापरली, स्पेसिफिक अशी स्ट्रॅटेजी की तुला याच्यात तुझा अभ्यास पण झाला आणि तुला यश पण मिळालं? मी ऍक्च्युली मला स्वतःला ओळखण्याचं, म्हणजे आपण जे इंट्रोस्पेक्शन करतो की यार माझ्यात काय गोष्टी आहेत किंवा ज्या अभ्यासासाठी नाहीत चांगले किंवा काय, त्या गोष्टींवर मी खूप वर्क केलं. आत्मनिरीक्षण खूप महत्वाचं आहे. मी लहानपणापासून मी जरा अगोचर होतो, किंवा नाही का एखादी गोष्ट काय म्हणतो आपण त्याला चिडचिडपणा किंवा या गोष्टी माझ्यात होत्या. मग मी स्वतःवर पण काम केलं. अभ्यास करत असतानाच मी स्वतःला ओळखून घेतलं की काय बाबा आपल्या अभ्यासात परीक्षा देताना काय चुका होता, घाई करणं, आपण जी म्हणतो प्रत्येक गोष्टीत घाई करणं, या गोष्टींचं मी माझं स्वतःला ओळखलं की बाबा माझ्याकडून ह्या गोष्टी होतात. किंवा प्रथम एक्झाम जी दिली त्याच्यानंतर आपल्या काय चुका होतात किंवा काय केलं, आपल्याला बरोबर उत्तर येत असताना पण आपण दुसरीकडे चुकत, म्हणजे मेंटली माणूस तिथं त्या वातावरणात नसतो किंवा काय घाई करणं. मग ह्यासाठी मी माझं योगा, व्यायाम, आमचे मित्र आहेत तहसीलदार आहेत विवेकोडा म्हणून, हा माणूस वयाच्या 32व्या वर्षी जॉबला लागला तहसीलदार म्हणून, ते आता जालन्याला. पण ह्या गोष्टी मी त्यांच्या बघितल्यात. आणि आपण एखादी गोष्ट अनुभवण्यापेक्षा आपल्याला दिसतं ना की नाही ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा आहे किंवा काय. मग मी इगतपुरीला आपलं जे विपश्यना केंद्र आहे तिथे 10 दिवसाचा जो कोर्स असतो तो केला. माझ्यात स्वतःत बदल घडून आणले, आणि अकाउंटेबल राहणं, सतत नेहमी अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहणं. मोबाईल नव्हता माझ्याकडे पुण्यात असताना, मला त्याचा खूप फायदा झाला. मित्रांचे कॉन्टॅक्ट नाही किंवा जे सोशल मीडिया आहे, आणि ते वय कसं असतं सौरभ,
भरकटणारं वय असतं. मी तेच म्हणतो. आणि त्यातल्या त्यात आपण तू म्हटल्याप्रमाणे की खेडेगावातून गेलो तिकडं, त्याच्यानंतर तिकडे कोणी बघायला नाहीये, किंवा एक ते आपण म्हणतो कोणी लक्ष ठेव, वॉच नाही कोणाचा, माणूस एकदमच मोकळं होऊन जातं, एकदमच सगळं दारा मोकळे होतात एकदम सगळ्या गोष्टींचे. आणि पुणे विद्येचं माहेरघर म्हटल्यानंतर असं बऱ्याच गोष्टींचं माहेरघर आपण म्हणू शकतो. सगळ्याच गोष्टी आपल्याला पुण्यातून सगळ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तर मग ते एकदमच मोकळं होतं तिथं. आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की हा ठीक आहे, गावातून आल्यानंतर की वेगळी गोष्ट, हा ठीक आहे, हे मध्ये एक 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 गोष्टी वाढतात आणि आपण एकदम त्या फ्लो मधून बाजूला चाललेलो. अभ्यासाबद्दल कसं स्ट्रॅटेजी, म्हणजे अभ्यास आता म्हणजे पुस्तकं कसे निवडले तू, त्याच्यानंतर तो PYQ वगैरे या सगळ्या गोष्टींचा? बरोबर. माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी होती, आपण जी एक्झाम टार्गेट केली त्याचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, एक ऑथेंटिक सोर्स जो आहे ना तो PYQ, कोणती पण एक्झाम असू देत, आता TCS आल्यात, IBPS आल्यात, त्या पोस्टसाठी किंवा त्या ती जी कंपनी असेल किंवा काय, त्यांनी कोणत्या कोणत्या एक्झाम झाल्या त्याचे सगळे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, तो आपल्याला एक पॅटर्न कळतो प्रश्न विचारायचा, किंवा क्वेश्चन पेपर सेट जो करतो जो माणूस, त्याच्या मेंटॅलिटीला आपण पोहोचलो पाहिजे की यार बाबा याने हा क्वेश्चन फ्रेम करताना काय विचार केला असेल. बरोबर. किंवा इव्हन दो बऱ्यापैकी आपण बघतो की PYQ जसे तसे येतात, किंवा आपण जर पुढची जर एक्झाम असेल तर काय होतं माहिती का, तो जो PYQ असतो प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असतो त्याच्यात थोडासा बदल करून, किंवा ते जे 4 ऑप्शन असतात त्या 4 ऑप्शन वरतून एखादा क्वेश्चन, त्याच्यावर कुठेतरी एखादा प्रश्न तयार होतो. ते जे अनालिसिस जर प्रॉपर जमलं ना, मला माझी एक फ्रेंड आहे ती नेहमी म्हणायची की तू सरळ सेवेचा किंग झालाय, आता तुला हे सगळं येतात. मी तेच म्हणजे प्रत्येक गोष्ट मी त्याचं अनालिसिस केलेलं होतं की स्पर्धा परीक्षा, मग सरळ सेवा असेल ना, TCS घेणार की IBPS, मग त्यांचा पॅटर्न कसा आहे, मॅथ रिजनिंग कसं आहे, इंग्लिश कसं आहे, ते मला बऱ्यापैकी पॅटर्न ओळखायचा आधी. पॅटर्न ओळखल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर एखादी टेस्ट सिरीज लावली किंवा क्वेश्चन पेपर सोडवायला घेतलं, टाइम लावून सोडवणं, मग त्यात तुमचं सब्जेक्ट वाईज कोणत्या विषयाला किती मार्क आले, मग कोणत्या विषयाला कमी आले, मग कोणते टॉपिक, मग ते आपण जो पेपर सोडवला असेल त्याचं अनालिसिस, तुमचं मॅथ मध्ये काय चुकलं, मग कोणता टॉपिक, मग तो टॉपिक व्यवस्थित रिव्हिजन करणं किंवा त्याच्यावरती काम करणं, इंग्लिश विषय असेल तर त्याच्यावरती काम करणं, आणि सगळ्यात जास्त स्पर्धा परीक्षेत महत्वाचं जर असेल तर रिव्हिजन खूप महत्वाची. अभ्यास खूप सारा मोठा आहे, पोस्ट एकदम. तर त्याचा पूर्णपणे अभ्यास करणं शक्य नाही. मग तुम्ही जो अभ्यास करतो तो तुमच्या लक्षात राहण्यासाठी रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. बरोबर. रोमन सैनी IS आहेत ना, त्यांचा मी एक तो फॉर्म्युला त्यासाठी फिट करायचे. तुम्ही जो अभ्यास करतात, आता तुम्ही दिवसभरात तो 2 तासात जो अभ्यास केला त्याची लगेचच 5 मिनिटात तुम्हाला उठायचे, चहा घ्यायला जायचे, त्याचं लगेचच 5 मिनिटात ओव्हरलुक करणं, ते 5-10 पानं काय 20 पानं असतील त्याचे आपण जे अंडरलाईन केलेलं असतं ते करणं, नंतर 1 दिवसानंतर परत त्याची आपल्या माइंडमध्ये ते फिट राहण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. लगेचच रिव्हिजन, तुम्ही एखादा टॉपिक वाचला त्याची लगेचच रिव्हिजन, नंतर परत 1 दिवसाला दुसऱ्या दिवशी तुम्ही जो नवीन टॉपिक घेणार आहे अभ्यासाला किंवा नवीन विषय घेणार आहे त्याच्या अगोदर तो आपण जो काल अभ्यास केलाय त्याची एकदा रिव्हिजन 5-10 मिनिटं, नंतर एका वीकला इमिडिएट, नंतर 1 आवर, नंतर 1 डे, 1 वीक आणि 1 मंथ, असं तुम्ही जर केलं अभ्यासाचं तर मग तो दीर्घकाळ अभ्यास लक्षात राहतो किंवा तो टॉपिक आपल्याला पूर्णपणे गेन झालेला असतो. हर्षल, असं कोणाला काय आहे घरातली व्यक्ती किंवा तुझा एकदम जवळचा जो सॉफ्ट कॉर्नर राहिला इतक्या दिवसात? माझे मित्र. त्यांच्याबद्दल काय, म्हणजे तू नाव घेऊन बोलू शकतो की? म्हणजे माझं कसं आहे माहिती का, मैत्री मी खूप कमी लोकांशी करतो, पण जी असते ती एकदम मनापासून असते. माझ्या फॅमिली लायब्ररीत आम्ही अनुभवलं. आता तू तर माझ्यासोबत लायब्ररीत अनुभवलं त्या गोष्टी. आतिश माने म्हणून मी तुला आधी उल्लेख केला, ज्याच्याकडे नाशिकला आलो होतो. स्पर्धा परीक्षाच करतो तो, माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे. अजून त्याचं कुठं सिलेक्शन झालं नाही, खूप सारे मेन्स दिलेत, अजून सिलेक्शन झालं नाही, पण 100% होणार. त्याला लॉकडाऊन मध्ये तो आल्यानंतर आहे ना, त्याचं अचानकच तो खुर्चीवरून कोसळला आणि त्याच्या मेंदूला मार लागला होता. तो आपलं कासलीवाल हॉस्पिटलला. कुटुंबाची परिस्थिती ज्याची गरीब आहे, पण त्याने खूप स्ट्रगल केलंय. त्याला आर्थिक, आता माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं, पण चांगल्या शिक्षक लोक वगैरे किंवा क्लासेस वगैरे ओळखीचे झाले होते, त्यावेळेस त्याचं म्हणजे खूप सारे पैसे लागले त्याला, पण आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून, म्हणजे क्लासेस असेल, सगळ्या लोकांनी मदत करून तो आता बरा झालाय आणि आता त्याचं लवकरच त्याचं कुठेतरी, म्हणजे माझं असं आहे
सौरभ, की एखाद्याला जीव लावला ना तर मग त्याच्यासाठी काय पण करायचं. एकदम बरोबर आहे तुझं. कारण कसं आहे, ते नुसतं बोलायचं आहे, मग ते नुसतं दाखवायचं ते नाही, करायचं तर त्या लेवल पर्यंत न्यायचं, बरोबर त्या लेवल पर्यंत नेवायचं. माझं तसं आहे. कारण आता तू म्हटल्याबरोबर असं म्हण की तुला नाशिकमध्ये आणण्यासाठी तू माणूसच कारणीभूत आहे. त्या माणसाने तुला नाशिकमध्ये आणलं. देव करू त्यांचंही लवकरच होऊन जाईल आणि लवकरच आपण आपल्या व्यासपीठावर त्यांना नक्कीच बोलू. आपण थोडं पुण्याबद्दल बोलू. असं म्हणतात की पुणे तिथं काय होऊ नये असं. आता मी पण जवळपास 2-3 वर्ष पुण्यात होतो. तू पण थोडा टाइम स्पेंड केलाय पुण्यामध्ये. तर अशा तू जेवढा टाइम स्पेंड केला त्याच्यामध्ये अशी एखादी गोष्ट सांग, एखादी चांगली किंवा एखादा वाईट अनुभव किंवा चांगला अनुभव. पुण्यातून तसं आपण म्हणतो की विद्याचं माहेर घेण्यासारखं खूप गोष्टी आहे, पण बिघडायला त्याच्यापेक्षा वाव जास्त आहेत. जेवढं चांगलं घेण्यासाठी जेवढं चांगलं आहे त्याच्यापेक्षा बिघडण्यासाठी त्याहून जास्त वाव आहे. बऱ्यापैकी मुलं आम्ही म्हणजे मी ज्या काळात तिथे होतो त्यावेळेस एवढे जे भगीरथचे विद्यार्थी होते बऱ्यापैकी मुलं बिघडलेत आणि पोस्ट होल्डर खूप कमी आहेत ना त्या बॅचचे. आमच्या पण बरोबर नाही, हा रेशो आहेच. म्हणजे क्लास भगीरथच नाही म्हणून क्लासेस म्हटलं किंवा पुण्यात गेला ना, एक ग्रुप जरी म्हटला 5-10 पोरांचा तर तिथं लागलेल्या पोरांचं प्रमाण खूप कमी आहे आणि राहून गेले असे खूप अपयशी लोकांचं खूप प्रमाण जास्त आहे पुण्यामध्ये. कारण लोक करत नाही, ती चकाचौंध बघून आहे ना ते इकडे तिकडे होऊन जाते सगळी गोष्ट. ती जी डोळ्याची काजळी असते ना, आम्हाला एक सर होते शिकवायला, ते नेहमी सांगायचे की तुमच्या डोळ्यावरची काजळी जी आहे ना ती लवकर काढून टाका तुम्ही. कारण हे कसं आहे माहिती का, माणूस लवकर त्या गोष्टींकडे डायव्हर्ट होतो, मुली असेल किंवा काय क्लासेसला. आणि पुण्यात बऱ्यापैकी ग्रामीण भागातून लोक जरी आलेले असतात पण त्यांना ती जाणीव नसते. मी जवळचे लोक बघितले ते विसरून जातात की आपण ग्रामीण भागातून आलोय किंवा आपल्याकडे जे पॉकेट मनी येतो तो कसा येतो हे लोक विसरतात. मग मुलींवरती खर्च करणं, त्यांना फिरवणं, बरोबर या गोष्टींमध्ये मुलं भरकटत जातात आणि मग त्यांचं जे ध्येय आहे ते सगळं बाजूला असतं आणि त्या गोष्टीकडे ते वाहत जातात. अतिशय चुकीची गोष्ट आहे की आपण करायला काय आलोय. ठीक आहे, ते वय आहे तेव्हा सांगायला किंवा कळत नाही त्या गोष्टी, परंतु एकदा थोडं पाठीमागे फिरून बघणं खूप गरजेचं आहे की आपण कोणत्या वातावरणात आलो आहे किंवा आपल्यावर जो लोक घरचे खर्च करतायत तो कोणत्या परिस्थितीत किंवा कशा प्रकारे करतायत. बरोबर. मला तर वाटतं भरपूर फॅमिली अशा आहे की स्वतःच्या गरजा कमी करून पोरांना शिकवतात, पुण्यात ठेवतात. आणि जर पुण्यातून जर एवढं सगळं करून जर मुलगा रिकाम्या हाताने येत असेल परत तर लाजीरवाणी गोष्ट नक्कीच आहे. म्हणजे एकासाठी नाही, सगळ्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे ती. नाशिकमध्ये आलास तू म्हटला तू, आणि नाशिकमध्ये येऊनच तुझे रिझल्ट यायला सुरुवात झाली. त्यापैकी एक पोस्ट म्हटलास तू आर्मीची की ती तू पुण्यातच एक्झाम दिली आणि पुण्यातच तिची मेन्स लेखी परीक्षा पण दिली होती. तर पण नाशिक मधला अनुभव, नाशिक आणि पुणे जर कम्पेअर करायचं म्हटलं दोघींमध्ये चांगलं कोणतं? आता ऑब्व्हियसली आपलं उत्तर आपण नाशिक मधून म्हटल्यावर आपण नाशिकच म्हणाय, पण एक म्हणजे मनापासून वाटलं तुला की कोणतं बेटर दोघींपैकी? सर्व काय झालं माहिती का, मला योग्य ट्रॅक आहे ना पुण्यात भेटून गेला होता, त्यामुळे मला नाशिक खूप सूट झालं. इव्हन दो फॅमिलीशी बॉन्डिंग जरा जास्त झालं किंवा येणं जाणं खूप वाढलं ना, बरोबर आहे, अजून माणसाला मोटिवेशन अजून भेटत, एकदमच अंतर नाही वाढलं तुझं. बरोबर ते भेटत गेलं आणि नंतर रिझल्ट योग्य ट्रॅक भेटल्यामुळे अभ्यासाला आहे ना खूप पूरक असं वातावरण आहे. ज्याला प्रॉपर गायडन्स म्हणण्यापेक्षा ज्याला योग्य ट्रॅक माहिती ना आपल्याला असंच करायचंय, तर पुण्याच्या कम्पेअर मध्ये, आणि पुण्यात खर्च पण खूप येतो, त्याच्या कम्पेअर मध्ये नाशिकमध्ये कमी येतो. त्यामुळे मग नाशिक बेस्ट आहे अभ्यासासाठी. खूप दिवसापासून पोरं अभ्यास करतायत, यश मिळत नाहीये, थोड्या मार्काने जात आहेत. आता भरपूर लोकांचं म्हणजे भरपूर पोरांचं म्हणणं आहे की आता एमपीएससी मधून बाहेर पडावं, पण मग करायचं काय नवीन? हा प्रश्न, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, घरच्यांना जे आपण बांधील होतो, आपण जे गोष्ट आपण करणार होतो किंवा आपल्याकडनं ती झाली नाही किंवा आपल्या नशिबात नव्हती समजा, तर त्या पोरांसाठी काय सांगशील तू? स्पर्धा परीक्षेत आता येणाऱ्या मुलांसाठी मी हेच सांगेल, तुमचा प्लॅन बी काहीतरी असावा. तुमचा प्लॅन ए जर स्पर्धा परीक्षा देऊन कुठेतरी पोस्ट होल्डर म्हणजे पोस्ट वरती तुमचं सिलेक्शन, हे जर एम असेल तुमचं ध्येय की एखादी पोस्ट आपल्याला मिळवायची, तर तुमचा प्लॅन बी पण असायला हवा. बरोबर. तुमचा प्लॅन ए जर सपोज असं होऊ नये पण नाही झालं तर तुमच्याकडे प्लॅन बी असायला हवं की हे नाही झालं तर मी हे करेन, हे तरी करता येईल आपल्याला. हो. मग तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे चांगल्या स्ट्रीम मध्ये झालं असेल तर तुम्ही प्लॅन बी ठेवायला काही हरकत नाही. आणि जो पोरगा स्पर्धा परीक्षा पूर्ण वेळ देऊन आणि तळमळीने केलेला राहतो
तो पोरगा मला तर वाटत नाही की जगाच्या पाठीवर कुठे गेला तर कमी पडेल असं कधीच होणार नाही. कारण त्याने सगळ्या गोष्टी झेललेल्या असतात, सगळ्या गोष्टींचे अनुभव घेतलेले असतात, तेवढं नॉलेज त्याला गेन झालेलं राहतं. बरोबर. त्यामुळे तो कुठे भुका मारणार नाही हे नक्कीच. तेच होतंय की या सगळ्या गोष्टीमुळे कोण काय म्हणणार आहे, कोणाला काय उत्तर द्यायचे, या सगळ्या गोष्टीमुळे पोरं खूप प्रचंड प्रमाणात डिप्रेशन मध्ये आहेत. आणि त्या डिप्रेशन मधून निघायला कोणाजवळ बोलावं तर हसू होईल, या सगळ्या गोष्टी होतात. आणि याच्यामुळे काय होतं, मग एक चुकीचं पाऊल वगैरे उचलतात मुलं. एक जवळचे रिलेटिव्ह आहेत माझे पण, त्यांचं पण म्हणजे लेटेस्ट मध्ये मी 1-2 महिन्यापूर्वी त्यांना भेटलो. एक नवीन कन्सेप्ट होती तिच्या हिशोबाने, की ते स्पष्टपणे म्हटले की आता काहीच नाही करायचं. हे तो माणूस प्रचंड प्रमाणात उठलेला. तिथून बाहेर निघाल्यानंतर मी स्वतः विचार केला, हर्षल, म्हणजे तोपर्यंत मी स्टडी चालू ठेवलेला होता, मी स्वतः करत होतो तेव्हा. मी तोच विचार केला की हा माणूस असा विचार करतोय, उद्या ही वेळ कोणावर येऊ शकते. बरोबर आहे. तर असे भरपूर पोरं आहेत की ते त्यांना सोडणं पण होत नाहीये आणि यश पण मिळत नाहीये. म्हणजे जवळपास जे तू म्हटलास की जो रेशो आहे 30-32 पर्यंतचा, हा आकडा खूप वाढलाय आता की 32-35 पर्यंतचे जे वयाची पोरं आहे ते थांबतायत याच्यात. हा आकडा खूप वाढत चाललेला आहे. बरोबर. नवीन पोरांनी ह्या गोष्टीपासून काय सबब घेतला पाहिजे की ह्या गोष्टीला फेस त्यांना करावं नाही लागणार. सौरभ, कसं आहे, आपण अभ्यास सुरुवात केल्यानंतर आहे ना आपल्याला कळालं पाहिजे की आपण या क्षेत्रात टिकू किंवा नाही टिकू. तुम्ही पहिली प्रिलियम पास नसेल, सेकंड नसेल, थर्ड नसेल, तर त्यातून माणसाने प्लॅन बी कडे वळालं पाहिजे किंवा आपलं क्षेत्र बदलून घेतलं पाहिजे. पण मुलं काय करतात माहिती का, आणि हे क्षेत्रच तसं आहे, तुमचे प्री निघाली, मेन्स निघाली, इंटरव्ह्यू पर्यंत जातात, परत तिथे काहीतरी होतं, पूर्ण चक्रव्यूह. येस, त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं. पण तुमची जर प्रीज 1-2 निघत नसेल किंवा मेन्स तुम्हाला पाहिजे तसा स्कोर येत नसेल, तर माणसानं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून किंवा घरच्यांना एक विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की नाही, असं नाही तर मी हे दुसरं काहीतरी क्षेत्र निवडतो आणि त्यात करतो. कारण त्यात आपण बांधून राहिलं ना की मग ते सोडावंसं नाही वाटत. तर माझ्याकडे पण म्हणजे माझ्या जवळचाच मित्र आहे, 38 वय, बरोबर, ओबीसी मध्ये, पण अजून पण आहेत खूप सारे. मी तर म्हणतो 13-14 मीन्स दिलेले आहेत सगळ्या, पण अजून पण अडकून राहिलंय की नाही बाबा काहीतरी भेटेल एक असे सगळे असतो ना. आणि काय राहतं, म्हणजे आपल्या वयाचा विचार करून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. तुम्हाला वयाच्या 32 किंवा 35व्या वर्षी जर पोस्ट भेटत असेल तर पुढे मग सर्व्हिसच किती राहते किंवा काय. एक समाजासाठी तुम्हाला फक्त पोस्ट मिळवायची असते की मग आपली लाईफ काय असते. बरोबर, लाईफ पण जगलं पाहिजे ना, या गोष्टीचा पण विचार करून योग्य वेळेला आपण त्यातून टर्न घेऊन आपण योग्य क्षेत्र निवडलं. असं नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतात. खूप सारी क्षेत्र आहे ज्यात लोक खूप मोठे झालेत. इव्हन तो सगळ्या गोष्टी, आज मी पोस्ट होल्डर जरी असलो तरी आपला हेतू काय असतो, पैसा कमवणं, सुख समाधान, ह्या गोष्टी असतात. बरोबर, एकदम बरोबर. स्पर्धा परीक्षेतूनच भेटेल असं नाही ना. बरोबर, बाकीच्या पण गोष्टी त्यातून तुम्ही मिळवू शकता. तू बोलता बोलता बोललास आता की विद्यार्थ्यांनी घरच्यांशी बसून बोलून ते विचार विनिमय करून घेतलं. तुला असं नाही वाटत आहे का, हर्षल, की जो संवाद आहे पालक आणि पाल्यातला कमी झालाय, तो कमी झालाय? बरोबर, कमी झालाय. त्याने काय होतं माहिती का, पालक आणि पाल्यात जर संवाद कमी झाला ना, डिप्रेशनचं प्रमाण, तू जे म्हटलं ना की जवळचे लोक आहेत जे डिप्रेशन मधून वेगळं पाऊल उचलतात, ह्या लोकांचं तेच होतं. तुमचे 1-2 असे जवळचे मित्र पाहिजे यार. काही पण फॅमिली इश्यू असू देत किंवा काही असू दे, माणूस हक्काने तिथं सांगितलं पाहिजे, जागा असली पाहिजे. त्याने काय होतं माहिती का, माणसाला टेन्शन, डिप्रेशन ह्या गोष्टी येत नाही. जवळचे हक्काचे मित्र किंवा मग तुमचं घरच्यांसोबत तेवढं बॉन्डिंग पाहिजे की नाही, तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम असेल ना, तो आपण घरच्यांना स्पष्टपणे घरात बोलू शकलो पाहिजे, नाही माझा असा प्रॉब्लेम आहे किंवा नाही ही परीक्षा नाही पास झालो, ही नाही झालो, हे असं कळायला पाहिजे. किंवा जवळचे मित्र पाहिजे यार. नाही, तसे माझे मित्र होते, इव्हन दो मग ते सांगायचे नाही बाबा असं नाही, असं कर, किंवा ही एक्झाम नाही, मग आता ही ट्राय कर. असे जवळचे तुमचे आयुष्यभर पाहिजे. ते लोक तुम्हाला आनंद देतात, मोटिवेशन देतात, तुम्हाला काहीतरी नवीन तिथून पर्याय उपलब्ध होतो. एकदम बरोबर बोला तू. कारण या गोष्टींमधून निघण्यासाठी ना, जे आपले जवळचे लोक ना तेच मदत करतात आपल्याला. बरोबर. कारण कसे खोटे दिलासे भरपूर लोक देतात, म्हणजे आपल्याला जो हवंय, तो जे सोल्युशन हवंय म्हणतो आपण सोल्युशन, बरोबर, ते आपलेच लोक देणार आहेत. आणि हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की पालक पाल्यक यांच्यामधला जो संवाद कमी झालाय. मी प्रत्येक वेळेस माझ्या मित्रांमध्ये पण बोलताना जेव्हा आमचे विषय होतात तेव्हा मी स्पष्टपणे बोलत असतो की तुम्ही घरच्यांशी बोला,
तुम्ही घरच्यांना सांगा नेमकी सिच्युएशन काय आहे, समजावून द्या. मी स्वतः या फेज मधून गेलोय, मला स्वतःला माहिती की मला हे समजावून देणं मला स्वतःला खूप जीवावर गेलंय. ते मी आता सहज बोलतोय की तुम्ही घरच्यांशी या गोष्टीवर बोला असं, पण खूप अवघड आहे ते की एकदमच जाणं आणि एकदम ते तसं सांगणं, की मला तर म्हणजे स्पष्ट वाटतं की याशिवाय पर्यायच नाहीये. तुम्ही घरात बोला, व्यक्त व्हा, तुमच्या मित्राजवळ व्यक्त व्हा आणि ह्या गोष्टीमधून तुम्ही काहीतरी म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग शोधा. पोरांचं कसं झालंय, पोरं बोलणार नाही, एकदम मनात साठवून ठेवतील. आता बोलला विषय कसा येतो, एकच गोष्ट नसते, एक तर करिअरचा प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी, त्यात प्रेम प्रकरण असणार. आता स्पर्धा परीक्षेत आम्ही इतक्या दिवसापासून आपण या सगळ्या गोष्टी डोळ्याने बघितलेल्या आहेत की लोक याच्यात वर पण गेलेत आणि लोक संपले पण त्या गोष्टींमध्ये. या सगळ्या गोष्टी अशा एकत्र दाबत ते मध्ये हे होतं आणि नंतर त्याचा अचानक स्फोट होतो, माणूस डिप्रेशन मध्ये जातो. आणि तू जे म्हटला ना, मग ते जे वेगळं पाऊल उचलतात मुलं, ते त्यातूनच होतं. पण ऍक्च्युली काय होतं माहितीये का सौरभ, जोपर्यंत तुमच्याकडे पोस्ट वगैरे, आज माझ्या वडिलांचं त्यांच्यासोबत जे नातं आहे किंवा काय जे बोलणं संवाद तो ना वाढतो. तुमच्याकडे पोस्ट किंवा आपण मन मोकळं बोलू शकतो. आणि आपल्याकडे जोपर्यंत नसतं ना काही, तुमच्याकडे पोस्ट नसते ना, त्यावेळेस माणूस घाबरतो. आई वडील आपले जरी असले नाही व्यक्त होऊ शकत नाही, माझी परीक्षा गेली काय. त्यामुळे मग तुमचा संवाद जास्त असायला हवा घरच्यांसोबत आणि जवळचे मित्र पाहिजे, बरोबर, योग्य मार्गदर्शन करणारे. धन्यवाद हर्षल, आज तू एवढा वेळातला वेळ काढून आमच्या व्यासपीठ वर आलास आणि तुझे जे विचार मांडले, तू तुझी स्ट्रगल सांगितला, तो नक्कीच इतर म्हणजे येणाऱ्या पोरांसाठी हा फायद्याचा असणार आहे आणि यातून खूप गोष्टी शिकायला भेटणार आहे. तर धन्यवाद. तुमच्या सर्वांचे आभार मानणार नाही. आता सौरभ आणि आम्ही सोबत अभ्यास केलाय. ज्या लोकांनी मला स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनामध्ये डायरेक्ट इनडायरेक्टली मदत केली किंवा जो मेंटली असेल, इकॉनॉमिकली ज्यांनी मला हेल्प केली, त्यांच्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आभार म्हणणार नाही, त्यात भार असतो. धन्यवाद म्हणणार नाही, त्यात वाद असतो. म्हणून त्यांच्या सगळ्यांचा ऋणी आहे आणि तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणेल. कारण एक शेतकरी कुटुंबातून आलेला किंवा ज्याने आपण एकदम प्रचंड कमी स्टेजवरून किंवा ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना तुम्ही असं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. थँक्यू.